भारतीयांनी शिप ओन करायची स्वप्न बघितली पाहिजेत. जवळजवळ 6 लाख करोड रुपये भारत प्रत्येक वर्षाला फॉरेन ओन्ड व्हेसल्सला, शिप्सला पैसे देत आहे. आपल्याला तर माहिती आहे भारत इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो. भारत बऱ्याच गोष्टी इम्पोर्ट करतो. स्टील, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, या बऱ्याचशा गोष्टी जेव्हा इम्पोर्ट करतो त्यावेळेस त्याला ज्या शिप वापराव्या लागतात त्या जास्तीत जास्त फॉरेन ओन्ड आहेत. जास्तीत जास्त म्हणजे किती सांगू, 1987-88 मध्ये भारताचा ह्या इम्पोर्ट एक्सपोर्टमधल्या ज्या शिप्स वापरत होत्या जवळजवळ 40% शिप्स ह्या इंडियन ओन होत्या, इंडियन फ्लॅग्ड होत्या. 2019 मध्ये तो पर्सेंटेज जवळजवळ 8% पर्यंत आलाय. कळलं? तर भरपूर मोठी तफावत आहे ही. आणि ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे, म्हणजे असं मिनिस्ट्री ऑफ जी शिपिंग आहे त्यांनी एस्टिमेट केलं आहे की जवळजवळ 200 नवीन शिप्स त्यांना लागणार आहेत जर हा पूर्ण बिझनेस आपल्याला पाहिजे असेल तर. आणि त्याची कॉस्ट जवळजवळ 1.3 लाख करोड लागणार आहे. पण 6 लाख करोड अॅन्युअली बाहेरच्या कोणत्या तरी शिप्सला देणं, त्यापेक्षा आपण एवढी इन्व्हेस्टमेंट करून का नाही तो पूर्ण बिझनेस, ते पैसे भारतातच ठेवू शकत. सगळेच नाही पण भरपूर मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे.